महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद. नमस्कार. अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ रहा या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मी अमित काकडे मनपूर्वक स्वागत करतो. चवीने खाणार त्याला देव देणार असं म्हणतात की नाही आपल्या महाराष्ट्रात. आणि म्हणूनच आपण चवीने खावं म्हणजे कुठूनही वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला नक्कीच चाखता येऊ शकतात है ना. एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो की तिथे बघा आपली चॉईस नसते पण कधी कधी त्यांची एखादी पाककृती आपल्याला भावून जाते. एखाद्या प्रदेशात गेलो की तिथलं पिकणारं एखादं पीक आपल्याला भावतं. अगदी तसंच महाराष्ट्रातल्या कोकणात जर आपण गेलो तर तिथं सुद्धा आपल्याला रानमेवा खऱ्या अर्थानं भावतो. पण हा रानमेवा सीझनल सुद्धा असतो की नाही. तसाच उन्हाळ्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना भावणारा फणस जितका गोड लागतो मग तो कापा असो किंवा अगदी बरका पण त्याच फणसाची भाजी करणारी बरीच मंडळी आहेत. याच फणसापासून विविध रेसिपीज बनवणारी मंडळी आहेत. अशाच एक पाहुण्या थेट कुडाळ होऊन तिथली पारंपरिक रेसिपी घेऊन आमच्या अनवट स्वादच्या किचनमध्ये आल्या. नाव आहे त्यांचं मिलन राणे. चला तर मग त्यांना बोलावूया. मिलनजी या. नमस्कार. तुमचं स्वागत आहे अनवट स्वादच्या आमच्या किचनमध्ये. हां कुडाळचो आहात तुम्ही मग तुमच्याशी मालवणी बोलू सा. बोला चालेल. मला एवढाच येता पण काय इकडची ती मालवणी भाषा आहे ना ती जितकी गोड आहे ना माझा एखादा शब्द येईल अजून मधून मालवणी. एखादा शब्द नाही मी तर म्हणतो मी मराठीत बोलतो तुम्ही पूर्ण एपिसोड मालवणीत करा आम्हाला चालेल काय प्रॉब्लेम नाही. कारण आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आहे बरोबर की नाही. आणि प्रत्येक भाषेची गोडी हो. हां तसं भाषा गोड आहे तसं फणसही गोड आहे. पण मला विचारायचं आहे तुम्ही फणसाची एक पारंपरिक रेसिपी घेऊन आलात ती कोणती रेसिपी आहे. ऍक्च्युली अशी पारंपरिक अशी नाहीये पण मी फणसाची कचोरी बनवायचा प्रयत्न केलाय. फणसाची कचोरी केली. ओ हो 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 हो. ये कहाँ से चोरी की. चोरी नाही की तुमची स्वतःची आहे का. माझी स्वतःचं थोडं त्याच्यात इनोव्हेशन आहे आणि मी एक फणसाची प्रक्रिया म्हणून आमच्याकडे फणस प्रक्रियेचा एक कोर्स होता ट्रेनिंग होतं. अभिनव प्रक्रिया आहे उद्योग त्यांचा मी 3 दिवसाचा ट्रेनिंग केलंय. क्या बात आहे. आपण त्या कोर्स बद्दल नक्कीच जाणून घेऊयात पण फणसाच्या कचोरीसाठी लागणारं साहित्य पटापट सांगा. आज आपण फणस कचोरी बनवणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला कोवळा फणस म्हणजे कुरा लागेल. कांदा कोथिंबीर आलं आणि हिरवी मिरची रवा गव्हाचं पीठ दूध तेल तूप धणा जिरा पावडर चाट मसाला हळद जिरं साखर मीठ. तर मंडळी आता आपल्याला साहित्य कळलं. मिलनजी आता तुम्ही सांगा आपल्याला कृती कुठून सुरू करायची. पहिलं आपण हे रवा वाफवून घेऊया. रवा वाफवून घ्यायचा. हे वाफवून घेताना तुम्ही कशा पद्धतीने काय बांधून घेतले ते सांगा बरं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. कपडा घ्यायचा त्यात आपल्याला जेवढा रवा लागेल तेवढा घ्यायचा बांधायचं त्याला पाणी नाही लावायचं. रवा अशा पद्धतीने वाफवून इतर कोणत्या रेसिपीसाठी आपण वापरू शकतो. मोदक बनवू शकतो करंजी. हां हां हां. चिरून आणलेला आहे तो कोरा तो बॉईल करायला ठेवू. बर. हा किती वेळ शिजवायचा साधारण. एक 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता आपल्याला भाजीला लागणारं साहित्य कापून घ्यायचं आहे. वा. आणि काय लागणार आहे तुम्हाला. सुरी लागेल. सुरी लागेल. आधी हे आलं आणि मिरची घेते. घरी कोण कोण असतात तुमच्या. घरी मिस्टर असतात मुलगा मुलगी. अच्छा काय करतात मिस्टर. मिस्टर शाश्वत जीवनशैलीवर काम करतायत. आमचं छोटीशी बाग आहे गावी तिथे आम्ही हे सगळे प्रयोग काय काय करत असतो. आंब्याची आणि नारळाची झाडं आहेत. ते नारळापासून खोबऱ्याचं तेल काढायचं. अरे वा. एकीकडे ते शिजते बरं का त्याचा आवाज येतोय है ना. किती अद्रक घ्यायचंय. साधारण 1 इंच आल्याचा तुकडा आणि आपल्याला जसं तिखट हवं त्याप्रमाणे मिरची. आम्हाला झटपटीत आवडतात तिखट आवडतं नाही का एकदम टेस्टी असायला हवं नो डाऊट. हां आमचे पारंपरिक काही काही पदार्थ असतात ते जसे की शिरवाळ्या
तांदळाच्या पिठाचे घावण. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागात तुम्हाला बरेच लोक भेटतील आणि निसर्गाच्या कुशीत कशी वेगवेगळी फळं झाडाला लगडलेली असतात. विशेषतः फणसाचाच घ्या ना. फणस असं बाहेरून काटेरी पण आतून अगदी गोड. हे आपण बंद करू. पण 5-5 मिनिटं दोन्ही गोष्टी शिजवून घेतलेल्या आहेत. एकीकडे रवा वाफवून घेतलाय आणि दुसरीकडे कुवरा तो देखील शिजवून घेतलाय आणि गॅस बंद केलेले जातं. किती छान बारीक कांदा कापला तुम्ही. तोही अर्धाच घेतोय आपण. अर्धा पुरे. बरं. तुमची मुलं काय करतात? आणि मुलीचं माझं लग्न झालंय. ती शाळेत टीचर आहे गोव्याला. अरे वा. आणि मुलगा? मुलगा बिझनेस सांभाळतो. अच्छा, कसला बिझनेस? आमचं इंजिनिअरिंग युनिट आहे. वर्करेस ब्लेड बनवतो. अरे वा, क्या बात. तर हे काढून ठेवू. आता हा बॉईल केलेला फणस आपण गाळून घेतलाय. बर. लहान बाळाला कसं आपण बांधून ठेवतो फडक्यामध्ये तसं वाटतं ते. पण खूप छान. आता हे आपण पहिलं मळून घेऊया आणि मग भाजी बनवूया. वाफेवर रवा भाजण्याची पद्धत आहे ना किंवा वाफवण्याची पद्धत मी पहिल्यांदा पाहिली. ही गोष्ट तुम्ही कुठून शिकलात? ही माझ्या सासूबाई करायच्या. अरे वा. असं काही करायचं असेल तर त्या वाफवून घ्यायच्या. पुढे आपण आता ह्याच्यात थोडं गव्हाचं पीठ मिक्स करूया. हे घ्या. मग त्याच्यात आता हे मोठे 2 चमचे मी हे पीठ ॲड करते. आता मला थोडं तूप लागेल. तूप लागेल. हे घ्या. हां. ह्या पिठाला मोहन घालते. अच्छा. आता मी हे थोडं मीठ घातलंय चवीला. मिक्स करून घेते. हे आता आपण ह्याला मोहन घालतोय. बरं. जरा पाणी लागेल. हे दूध लागेल. दूध लागेल. हां. यात दूध घालण्याचं कारण काय? पाणी नाही चालणार का? पाणी पण चालतं. मग पण दुधामुळे याला एक जरा वेगळंच टेक्स्चर येतं. ते असं म्हणजे कचोरी एकदम कडक होत नाही किंवा मऊ होत नाही. बरं बरं. ओके. आता हे छानपैकी मळून घेईपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. पाहत रहा अनवट स्वाद. अनवट स्वाद. तुम्ही पाहताय अनवट स्वाद. मिलन मॅडम, हा गोळा झाला का? झाला. आता काय करूया? तेल घालूया त्यात थोडंसं. हां. आता थोडंसं तेल लावून ठेवूया. येस. बघा बरं. पुरे. बस. आणि ह्याला खूप वेळ ठेवायचं असेल तर ओल्या फडक्यात बांधून ठेवायचं. बरं. ओके. त्याने काय होतं? त्याने पीठ घट्ट होत नाही. बरं. ओके. या छोट्या छोट्या गोष्टी नोंद करून ठेवा बरं का. आता पुढे काय करूया? आता ही कढई लागेल मला. गॅस पेटव मी. हो चालेल. आता सांगा काय करू? आता मला हे पॅन हे द्या. आपण देऊ. हां. हे मी शिफ्ट करताय. ओके. किती तेल घालू? तेल 2 चमचे. तुम्हाला अजून आवड कसली हो? मला संगीताची आवड आहे. काय म्हणता? म्हणजे मी शिकली आहे थोडंसं. असं नका म्हणू माझ्यापुरतं. म्हणजे असं स्वानंदासाठी म्हणाला तर. क्या बात आहे. बरं, कधीची वेळ म्हणजे शाळेत असताना? नाही, लग्न झाल्यानंतर. लग्न झाल्यानंतर? मुलं वगैरे मोठी झाल्यानंतर. क्या बात आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा असं वाटतं ना एखाद्याला की अरे यार मला ह्या गोष्टीत रस आहे पण आता वय झालं, आता काय कसं काय शिकायचं? कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. उदाहरण. हो. आपण आता फोडणीला जिरे घालूया. एक थोडं चवीपुरतं. बरं. आता आपण हे घालूया आलं मिरची. हां. हेच महत्त्वाचं असतं. घरच्यांचा सपोर्ट, विशेषतः आपल्या घरातल्या स्त्रीला तिच्या कलेसाठी किंवा तिच्या आवडीसाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं असतं. त्या जर वेळ काढायला तयार असेल तर घरच्यांनी सपोर्ट करणं फार महत्त्वाचं. हो. आता आपण हा कांदा घालू. आता थोडा कांदा मऊ झालाय. आपण आता ह्यात बाकीचे मसाले घालू. म्हणजे सुरुवात कुठून करूयात? सुरुवात ही धणा जिरा पावडर आहे. चाट मसाला आहे. चाट मसाला अगदी सुरुवातीला चालेल? हां चालेल. काय थोडंसं परतून घेतलं की आता हे कुस्करून असं थोडं ह्याच्यात टाकायचं. कुस्करण्याचं कारण काय? ते थोडंसं सुटं होतं का? म्हणजे हां म्हणजे कचोरीला फाटत नाही कचोरी. बरोबर.
त्यामुळे एकदम कोवळे फणस. हे जरा थोडंसं जाड. बरं. थोडीशी चवीला साखर, हळद, मीठ घालून घेतो. कोथिंबीर. बाजूचा शेजारचा गॅस पेटवून तोपर्यंत आपण कचोरी तळण्यासाठी तेल तापवून घेऊया. आता हे झालंय. बस हा, लगेच बंद करायचंय. हे शिजवलेलं आहे ना, त्यामुळे ह्याला जास्त वेळ नाही हे केलं तरी चालतं. बर. हे आपण आता थंड करायला ठेवू. थंड झाल्यावर ह्याला स्मॅश करून घेऊ. बरं. आणि मग आपण कचोरी तळण्यासाठी तेलही तापवत ठेवूयात. हो, है ना. हे सगळं होईपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतो. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा अनवट स्वाद. अनवट स्वाद. अनवट स्वादमध्ये ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं मी अमित काकडे मनपूर्वक स्वागत करतो. आता फणसाची कचोरी ऑलमोस्ट फायनल स्टेजपर्यंत आलेली आहे, पण तिला तळणं राहिलेलं आहे, है ना मॅडम. हे स्मॅश करून झालं ना. हां, तुम्ही पाहू शकता हे पूर्ण स्मॅश केल्यानंतर कसं दिसतंय. एकीकडे आपण तेलही तापवण्यासाठी ठेवलं होतं, कारण आपल्याला डीप फ्राय करायचं ना. डीप फ्राय करायचं. त्यामुळे थोडीशी तेलाची क्वांटिटी जास्त ठेवा. आता आपण काय करूया, आता आपण ह्याचे छोटे गोळे करून घेऊया. ओके. आता ह्याचं आणि ह्याचं मिलन घडून आणते, है ना. येस. पहिला आपण ह्याचे गोळे करूया. आणि हे आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही करू शकतो. नॉनव्हेज कसं काय होणार ते? म्हणजे ह्याचा मटण किमा किंवा बारीक चिकन, अच्छा, कोलंबी, हे पण ह्या कव्हर मध्ये भरून आपण करू शकतो. काय म्हणता? अरे वा. म्हणजे आज फणसाची कचोरी ही एक रेसिपी जरी ती आपल्याला दाखवत असल्या तरी त्याच्यामध्ये 3-4 रेसिपीज दडलेल्या आहेत. हा, ह्याचं बरंच म्हणजे हे एक बनवलं की ह्याचे पॅटीस, कटलेट, रोल. तुम्ही याचं काय काय बनवता घरी? म्हणजे मटण टाकता किंवा चिकन टाकता? हा, मी कोलंबी, मटण, म्हणजे आपण खिमा बॉल बनवतो तसं. आणि मग त्यात सुकी मच्छी वगैरे पण टाकतात का? नाही, सुकट सुकी आम्ही नाही टाकत. नाही ना. छान. पण हा एक वेगळा पर्याय, कारण बरेच जण नॉनव्हेज लवर असतात, त्यामध्ये मी पण एक आहे. आणि फार फणस जास्तीचा खाल्ला सगळ्यांना माहिती नाहीये तसं. फणस फक्त भाजी माहिती आहे ना. हे तळलेले जरा पदार्थ टेस्टी लागतात, त्यामुळे मुलं पण खातात. खरं करेक्ट. आणि अलीकडच्या काळात मुलांना असंच काहीतरी वेगवेगळं हवं असतं. आईकडे हट्ट करतात की आई तू आज काय करणार. मुलं आली की आईला येतं टेन्शन. तुम्हाला टेन्शन आलं तर अजिबात टेन्शन घेऊ नका. अनवट स्वाद पाहत राहा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी शिकायला मिळतील, नाही का. तेल तापले. मुलांच्या सोयीप्रमाणे वेगवेगळे पदार्थ करायला शिकतात. आता आपण ह्याचं बाहेरचं कव्हर करून घेऊ. पण एक आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी स्त्रियांची खासियत आहे. महाराष्ट्रातल्याच नाही म्हणणार मी म्हणेन भारतामधल्या. कारण कधी कधी एखाद्या गोष्टीत काही कमी जास्त झालं तर दुसरं इन्ग्रेडियंट टाकून त्यातून काहीतरी नवीन निर्माण होतंय का याचा विचार नेहमी करतात, नाही का. त्यामुळे खरंच तुमची कमाल आहे. घ्यायची आणि त्याच्यात हा गोळा भरायचा. आपण राऊंड शेप ठेवणार आहोत का? हो, कचोरीचा. तुमच्या घरात खवय्ये कोण आहेत मग? सगळेच खवय्ये आहेत आमच्या घरात. पण मग तुमच्याकडे रोज डिमांड होत असेल ना वेगवेगळ्या पदार्थांची. आज काय नवीन? रोज काहीतरी गोड तिखट असं बनत असतं आमच्याकडे दररोज. मोस्टली आमच्या जे बागेत तयार होतं त्यातनंच आम्ही काय काय वेगवेगळं करत असतो. म्हणजे अननसाचं काहीतरी शिरा. अननसाचा शिरा. हा, पायनॅपल शिराला फार डिमांड आहे सध्या. आणि आंब्याची आता एक इडली बनवलेली. एक मिनिट, आंब्याची इडली? कोकण मधून डायरेक्ट साऊथला गेलो आपण. हे कसं काय? असंच करून बघायचं. बॅटर मध्ये आमरस टाकता का तुम्ही? नाही, मग
आंब्याच्या रसामध्ये रवा किंवा तांदळाचा रवा, लापशी रवा भिजवून मग तास 2 तास ठेवायचं आणि इडलीसारखं शेप द्यायचं. कळतंय. अजून एक रेसिपी मिळाली तुम्हाला. आपल्या सगळ्या कचोऱ्या आता रेडी झालेल्या तयार आहेत. करून झाले. आपण आता तेलात तळूयात. हो. आता या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. थोडंसं वरून तेल त्याला हे करायचं. म्हणजे त्यावर तेलाचा अभिषेक घालायचा आहे. शक्यतो या कचोऱ्या डीप करत असताना तुम्ही जेवढं खोलगट भांड घ्याल ते जास्त बेनिफिशियल राहील, नाही का? म्हणजे ते पूर्ण बुडली जाते हा आणि तळते चांगली. बऱ्यापैकी भाजल्या गेल्यात ना आता. हो, आता ह्या बऱ्यापैकी भाजल्या गेल्या. जरा सोनेरी रंग आला की आपण काढून घेऊया. म्हणजे कसं बाहेर सोन्याचा भाव वाढलाय ना, त्याला पण जरा चांगला दाम मिळेल. काढून घेऊयात आपण. हो. वा, या आहेत फणसाच्या कचोऱ्या. मिलन मॅडम, आता तुमचं गाणं आम्हाला ऐकू. काय आपला एपिसोड संपायला आला आता, नाही का? थोडाच वेळ राहिला तर आम्हाला देखील कळू द्यात की फणसाची कचोरी बनवणारी ही स्त्री किती सुंदर गाते. गाणं ऐकवायला आता म्हणजे जरा कामात व्यस्त आहे. मग काय ऐकवाल? एखादा श्लोक वगैरे. अरे वा, श्लोक. बरं चालेल की. कोणता श्लोक ऐकवाल? आता आपण खाण्याचंच करतोय तर वदनी कवळा घेता. अरे वा, क्या बात आहे. हे म्हणजे ना एखाद्या मुलाला सांगायचं पाडे येतात हो, 1 ते 25 येतात म्हणून दाखवतो. कोणता? 2चा. असं झालं ते. बरं, काही हरकत नाही, पण म्हणा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. वा, खूपच छान. मला असं वाटलं संगीताचे क्लासेस वगैरे केलं तर एखादं गाणं ऐकवाल, पण काही हरकत नाही. श्लोक अगदी पूरक आहे अनवट स्वादच्या आमच्या या कार्यक्रमासाठी आणि खूप छान म्हटलात तुम्ही. तुम्ही तुमच्या घरामध्ये आणखी कोणी कलावंत आहेत का? माझी मुलगी गाणं शिकली. गाणं शिकले? अरे वा. मग तुमच्या मैफिली सजत असतील सगळे एकत्र आले की. काढूयात आपण. हो, काढूया. आता झाल्यात तयार. क्या बात आहे. आता आपण या ज्या फणसाच्या कचोऱ्या आहेत त्या सर्व करूया, है ना? ही तुम्ही कोणती चटणी बनवून आणली आहेत? ही खजूर चिंच. खजूर चिंचाची. हा, खजूर चिंच, गुळ, पुदिना, कोथिंबीर ह्याची पण चटणी घेऊ शकतो किंवा ओल्या खोबऱ्याची. अरे वा, चटणी घेऊ. चला आपण सर्व करू. इतकी छान झाली कचोरी की टिश्यू म्हणतो मी सोडणार नाही. येस, परफेक्ट. आता ह्या तयार आहेत गरमागरम फणस कचोऱ्या खाण्यासाठी. येस, फणस कचोरी कशी बनते हे आपल्याला या मॅडमने दाखवलेलं आहे. बट हे बनले कशापासून? तर या फणसापासून. मॅडम पटकन सांगा बरं, मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्यातल्या कशाला काय म्हणतात? आता हे आहे बाहेरचं कवर, ह्याला चारखंड म्हणतात. हे आत दिसतं हे पाव, म्हणजे मध्ये जो बुंदा मध्ये हे असतं तो. हा छोटे दिसतायत हे गरे, त्याच्या आत दिसते ही आठळी म्हणजे फणसाची बी. आणि हे साईडचं त्या पाती वगैरे अशा. ओके. तर आतापर्यंत तुम्ही
फणसाची भाजी खाल्ली असेल है ना, फणसाचे गरे खाल्ले असतील किंवा फणस पोळी सुद्धा खाल्ली असेल, पण फणसाची कचोरी खाल्ली का? नाही ना? नक्की ट्राय करा. फणस कचोरी. साहित्य: कोवळा फणस, कांदा, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, रवा, गव्हाचं पीठ, दूध, तेल, तूप, धना जिरा पावडर, चाट मसाला, हळद, जिरं, साखर आणि मीठ. कृती: फणस कचोरी बनवण्यासाठी सुरुवातीला रवा वाफवून घ्यावा. फणस पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यावा. अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, 1 बारीक कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. वाफवून घेतलेला रवा एका ताटामध्ये घ्यावा. त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ घालावं, तुपाचं मोहन घालावं आणि चवीनुसार मीठ घालून छान मळून घ्यावं आणि थोडंसं तेल लावून बाजूला ठेवावं. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, आलं, मिरचीचे तुकडे हे टाकावेत. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडा परतून झाल्यानंतर यामध्ये धना जिरा पावडर, चाट मसाला घालून परतून घ्यावा. यानंतर उकडलेला फणस कुस्करून टाकावा. थोडी हळद, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर ते कुस्करून घ्यावं आणि त्याचे गोळे बनवावेत. मळून ठेवलेल्या पिठाची पारी तयार करून त्यामध्ये फणसाच्या मिश्रणाचा गोळा ठेवून पारी बंद करून घ्यावी. तयार कचोऱ्या तळून घ्याव्यात. खजूर आणि चिंचेच्या चटणीसोबत सर्व करावी. तयार आहेत फणसाच्या कचोऱ्या. मिलन राणे यांनी आपल्याला फणसाची कचोरी कशी बनते हे दाखवलेलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजच्या एपिसोडमध्ये दाखवलेली ही रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो कराल. आमच्या या एपिसोडमध्ये तुम्ही येऊन इतक्या छान पद्धतीने रेसिपी दाखवली त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. पण तत्पूर्वी मी ही ट्राय करणार आहे. तुमचेही आभार सर सगळ्यांचे. या शोमध्ये मला यायला मिळालं आमच्या अंबिके सरांमुळे. त्यांनीच माझं नाव वगैरे सुचवलेलं होतं. बरं. आणि ते तुम्ही पण भरपूर सहकार्य केलंय. माझा पहिला शो आहे. नाही सहकार्य काय, आता तर मी आधी कचोरीवर ताव मारणार मग आपण ठरवूया आहे ना. त्यामुळे सगळ्यांचे आभार. येस. उचलू का? थांबा सर मी देते तुम्हाला. अच्छा. ह्यांच्या आज्ञेनुसार नाही बरं का टेस्ट करायचे. हे घ्या आता तुम्ही. हो. फणस कचोरी टेस्ट करा क्या बात. आणि अभिप्राय द्या. वा. फणस कचोरी इतकी अप्रतिम झाली आहे की काही बोलण्याची इच्छाच होत नाही. कसं काय इतकं छान बनवता यार तुम्ही. एकीकडे या फणसासाठी लागणारं जे काही साहित्य होतं ना, मग अशी एक साहित्य आपण वापरलं, त्या सगळ्याची टेस्ट यात लागते. कुरकुरीत सुद्धा आहे, टेस्टी सुद्धा आहे आणि तुमची चटणी सुद्धा मी ट्राय करतो. वा, जन्नत. म्हणून म्हणतात कोकण निसर्ग संपन्न आहेत पण खऱ्या अर्थानं समृद्ध आहे. कोकणामध्ये केवळ आंबे फणस मिळत नाहीत, तर फणस जसा बाहेरून काटेरी पण आतून गोड, अगदी तसंच कोकणामधली माणसं सुद्धा बाहेरून बोलताना कधी कधी काटेरी वाटतील, मनातून गोड असतात, नाही का? तुमची ही रेसिपी खरंच खूप छान झालेली आहे. तुमचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. अशाच रेसिपी करत राहा आणि लोकांना आनंद देत राहा. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, अनवट स्वादच्या प्रत्येक भागामध्ये नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नेहमी पाहत राहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त रहा. ये बात.
महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद